नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती। तर आज शनिवार असल्यामुळे उठायला थोडासा उशीर झाला, कारण पिल्लूची स्कूल नसली की थोडं आरामात उठता येतं। आता आरामात म्हटलं तर फार उशिरा नाही येत बरं का मला उठता, कारण रोज असं समजा 5ला उठते, तर आज 6:30 वाजता उठूनच गेले होते मी। तर इकडे पाऊस पडतोय, त्यामुळे अगदी हलकी हलकी सकाळी थंडी वाजते आणि मग सगळ्यात आधी काम असतं माझं त्या विंडो ओपन करून घ्यायचं, ज्यातून छान अशी हवाही येते, उजेडही येतो। तर या ठिकाणी मी उठल्याबरोबर आपलं जे गरम पाणी आहे ते करून घेते। आता बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडू शकतो की समजा जी पावडर मी तुम्हाला आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ती नसेल तर काय घ्यायचं, तर तुम्ही नॉर्मल गरम पाणी घेऊ शकता, त्यामध्ये लिंबू देखील पिळून घेऊ शकता, तसंच रात्रीच जिरं भिजत घालून ठेवू शकता आणि चिया सीड्स तुम्ही एक 10-15 मिनटं आधी भिजवून त्या देखील त्यामध्ये कोमट पाणी टाकून पिऊ शकतात। आता वेगवेगळ्या भरपूर अशा मॉर्निंग ड्रिंक्स आहेत, पण माझं या ड्रिंकमुळे काय होतं की पोट साफ व्हायला पटकन मदत होते, त्यामुळे मी जवळपास हेच प्रेफर करते पिणं। तर तुम्ही वेगवेगळ्या घेऊ शकता। आता तुम्हाला जर वेगवेगळ्या मॉर्निंग ड्रिंक्सची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा। तर आजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी मी बनवणार होते या ठिकाणी मुगाचे चिले। त्यासाठी रात्रीच मी मूग जे आहे ते भिजवून ठेवलेले होते, तर अशा पद्धतीने मूग छान भिजलेले आहे। याला आपल्याला पाणी चाळून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण घालून आणि थोडंसं जिरं घालून याला छान वाटून घेतलं होतं आणि वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट देखील घातलं होतं। आता याचे छान असे आपल्याला चिले करून घ्यायचे आहेत। आता हे खाण्यासाठी तर छान लागतंच, त्याचबरोबर यामध्ये हाय प्रोटीन आहे, त्यामुळे सकाळचा नाश्ता शक्य असेल तर तुम्ही अंडी घेऊ शकतात किंवा मग नॉर्मल आपलं बेसन पिठाचा देखील या ठिकाणी चिला करू शकता। तर मी इथे एक चिला घेतलेला आहे, रात्रीच भिजवत ठेवलेले 5 बदाम, 2 अंजीर। आता रात्री मी अंजीर भिजवायला थोडंसं माझ्या लक्षात नव्हतं आलं, म्हणून मी अंजीर नव्हते भिजवले। अंजीर आणि खजूर मी सोबत भिजवतो, तर ते राहिलं होतं भिजवायचं। आणि दुसऱ्या इकडे मी मिक्स ज्या सीड्स आहेत त्या भिजवून घेतलेल्या होत्या। आता याचे भरपूर आपल्या आरोग्यासाठी फायदे आहे, केसांसाठी, स्किनसाठी, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक असे फायदे या सीड्सचे आहेत। तर नाश्ता झाला आहे, आपलं दुपारचं जेवण जे आहे ते रेडी झालेलं आहे। या ठिकाणी 1:45 झालेले, म्हणजे मला जेवण करताना 2 वाजणार, 2 वाजता मी जेवण करणार आहे। तर जेवणामध्ये साधीशी घरची आपलं भाजी मी ते तुम्हाला जवळून दाखवणारच आहे। आणि हे आहे, तर आज माझ्याकडे ना बीटरूट नव्हतं, फायबर्स जे आपल्याला घ्यायचे, म्हणजे काकडी वगैरे नव्हती माझ्याकडे, जी मी संध्याकाळी मार्केटला जाऊन सगळं घेऊन येणार आहे। सो टोमॅटो होता घरामध्ये, तो टोमॅटो घेतलेला आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो ट्रॅकर आहे तो मी इथे प्लेस केला आहे, जेणेकरून किचनमध्ये आपण सारखं असतो तर किचनमध्ये इझी जातं। सो इथं मी हे लावलेलं आहे। आणि समोरच्या वॉलला या ठिकाणी हा व्हेज आणि नॉनव्हेज जे तुम्हाला आज पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते। चला तर मग मी आता जेवण करते। सिंपल आहे, चपातीला मी तेल नाही लावलं, 1.5 छोट्या साईजच्या चपात्या बनवलेल्या आहे, एक मोठी घेतली आहे आणि एक अर्धी घेतलेली, म्हणजे पूर्ण चपाती आणि अर्धी चपाती। तर आता मी जेवण तर दुपारच्या जेवणामध्ये मी घेतलेला आहे बटाटा। आता बटाटा आपल्याला कमी खायचा आहे, पण भाजी बनवलेली होती म्हणून मी बटाटा घेतला आहे। त्याचबरोबर इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे, चपात्या बिना तेल लावता छोटे फुलके घेतलेले आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे। तर दुपारचं जेवण झाल्यानंतर डायरेक्ट मला काही एवढी भूक लागत नाही, त्यामुळे मी इव्हिनिंग स्नॅक जे आहे ते टाळते आणि मग डायरेक्ट संध्याकाळचं जेवण करते। आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मी बनवणार होते सोयाबीन चिल्लीला म्हणू शकतात, अतिशय हेल्दी वेमध्ये आपण बनवले आहे। सगळ्यात आधी सोयाबीनला थोडंसं मीठ टाकून आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि उकडल्यानंतर त्याचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं, म्हणजे प्रेस करून काढून घ्यायचं। आता पाणी काढल्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत ओट्स फ्लॉवर। आता हा मी घरीच बनवलेला आहे, तुम्हाला कसा बनवायचा ते पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा। तर इथे आपण थोडीशी हळद आणि मीठ घालून घेतो आहे। आता नॉर्मली जेव्हाही आपण चिली बनवतो त्यावेळेस आपण यामध्ये विकतचा मसाला घालतो, म्हणजे टिक्कीसाठी वापरतो तो, किंवा मग कॉर्नफ्लॉवर वापरतो। तर आपण अगदी हेल्दी वेमध्ये बनवतो आहे, म्हणून या ठिकाणी मी ओट्सचं पीठ वापरलेलं आहे।
तर आणि याची बनवण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे, झटपट आहे. त्यामुळे कोणीही असं म्हणू शकत नाही की आम्हाला आमच्यासाठी वेगळं करायला टाईम लागेल वगैरे नाही. अगदी झटपट तयार होते आणि स्वतःसाठी इतकं आपण 10-15 मिनटं तर काढूच शकतो. तर याला अगदी थोड्याशा तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण दरवेळेस याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे घालून याला तळून वगैरे घेतो. तर हे अगदी हेल्दी वेमध्ये बनतं. हां, थोडंसं कढईला चिकटतं बरं का आहे, पण काय हरकत आहे, तेवढं तर आपण कढई घासतानाची मेहनत घेऊच शकतो. तर इथे छान असे परतून झाले की याला आपण एका कढईमध्ये काढून घेणार आहे. आता परतवलं थोडंसं ना क्रिस्पी होतात, ते फार नाही होत पण नॉर्मल थोडेसे क्रिस्पी होतात आणि पाणी जे आहे त्यामधलं पूर्ण जे असतं तर ते कमी होऊन जातं, म्हणून याची चव आणखीन छान लागते. तर इथे आता कढई साफ केल्यानंतर मी पुन्हा त्याच कढईमध्ये अगदी चमचाभर, तेलाचं प्रमाण आपल्याला खूप कमी ठेवायचं आहे, अर्धा चमचाच तेल यामध्ये घाला. तर नंतर थोडासा लसूण मी जास्त घेतलेला आहे, लसूण परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि लसूण परतून झाला की या ठिकाणी कांदा आणि शिमला घातलेली. तुम्हाला व्यतिरिक्त भाज्या घालायच्या असतील तरी तुम्ही घालू शकतात, कोबी घालू शकता, गाजर घालू शकता, बीन्स वगैरे घालू शकता, ते तुमच्या आवडीनुसार. त्याचबरोबर मिठाचं प्रमाण देखील कमी करायचं आहे. मिठामुळे आपलं ब्लड प्रेशर वगैरे वाढण्यासाठी मदत होते. तर ते तुम्ही जर जास्त सवय असेल मीठ खाण्याची तर कमी करा. आणि त्यानंतर थोडं परतून झालं की यामध्ये आपण सोया सॉस घालून घेतो आहे आणि रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस. आता तुम्ही म्हणाल तू तर हेल्दी वेमध्ये बनवती आणि तरीही आपण सॉसेसचं प्रमाण खूप कमी ठेवलं आहे. आणि ज्या सॉसमध्ये थोडीशी शुगर वगैरे असते, म्हणजे गोड, आपण केचप जे आहे ते यामध्ये ॲड करणार नाही आहोत. मसाल्यांचा अगदी अर्धा चमचा, थोडीशी चव लागायला पाहिजे म्हणून आपण ते यामध्ये घातले. आता अगदीच चव नाही लागले तर कोणीच खाणार नाही. तर अशा वेमध्ये तुम्ही बनवलं तर हे खाण्यासाठी अतिशय टेस्टी बनतात आणि खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. हाय इन प्रोटीन रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी देखील आहे. तर याला छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी याला जास्त काही परतवायचं नाही, अगदी झटपट ह्या रेसिपी तयार होता. अशाच जर हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर मला कमेंट करा. अजून तुम्हाला कशाची रेसिपी हवी आहे किंवा काय हवं आहे किंवा कुठला एखादा तुम्हाला टॉपिक स्पेसिफिक हवा आहे तर तुम्ही कमेंट करा. मी नक्कीच असे व्हिडिओ बनवायला ट्राय करेल. ट्राय नाही, मी बनवणारच. तर इथे छान आपली सोयाबीन चिली जी आहे ती रेडी झालेली होती आणि खाण्यासाठी ही तितकीच टेस्टी होती. म्हणजे फक्त फ्राय केलेल्याच गोष्टी छान लागतात असं नाही आहे, अगदी कमी तेलात केलेल्या वस्तू देखील छान लागतात. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय. टेक केअर.